हॅलो एव्हरीवन, दिस इज प्राची अँड युअर वॉचिंग efutureinsight.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा विषय आपला आहे सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. या व्हिडिओमुळे तुमची वोकॅबलरी वाढणार आहे. प्रत्येक वर्डचे मी तुम्हाला 3 अल्टरनेट वर्ड सांगणार आहे. ओके, सो एका शब्दाचे 3 समानार्थी शब्द असे आपण बघणार आहोत. त्यामुळे खूप वोकॅबलरी वाढणार आहे, नवीन शब्द तुम्हाला कळणार आहेत. सो इम्प्रूव्ह युअर वोकॅबलरीचा च्या सिरीजचा हा आपला व्हिडिओ आहे. अगदी उपयोगी असा व्हिडिओ आहे. सगळे वर्ड्स तुम्ही लिहून घ्या, समजून घ्या प्रॉपर पद्धतीने आणि त्याचा यूज करा. ओके, सो पहिला वर्ड आहे आपला किल. किल. ओके, सो किल म्हणजे मारणे. मर्डर. मर्डर म्हणजे मारणे होतं. एक्झिक्यूट. एक्झिक्यूट. ओके. असेसिनेट. असेसिनेट दॅट मीन्स मारणे, मर्डर. नेक्स्ट वर्ड आहे आपला हग. हग म्हणजे मिठी मारणे. एम्ब्रेस. एम्ब्रेस. कडल. कडल अँड एनफोल्ड या तिघांचाही अर्थ मिठी मारणे असाच होतो. एम्ब्रेस, कडल, एनफोल्ड. येस. नेक्स्ट, डिसअपियर म्हणजे गायब होणे, नाहीशे होणे. डिसअपियर, पण प्रत्येक वेळेला सेम वर्ड यूज नाही करायचा आहे. बघूया अल्टरनेटिव्ह वर्ड्स. वॅनिश. वॅनिश दॅट मीन्स नाहीसे होणे. डिझॉल्व. डिझॉल्व. ओके, हे पण नाहीसे होणेच आहे, पण कशात तरी विरघळून जाणे असा याचा अर्थ होतो. सो जेव्हा एखादी गोळी आपण पाण्यात टाकतो तेव्हा ती विरघळते, त्याला तुम्ही डिझॉल्व असं म्हणू शकतात. नेक्स्ट आहे इव्हॅपोरेट. इव्हॅपोरेट म्हणजे वाफेने नाहीशी होणे. सो इव्हॅपोरेट, डिझॉल्व अँड व्हॅनिश हे डिसअपिअरचे सिनोनिम्स आहेत. नेक्स्ट वर्ड आहे आपला चूज. चूज म्हणजे निवडणे, सिलेक्ट करणे. ओके, सो सिलेक्ट पहिला त्याचा सिनोनिम्स आहे सिलेक्ट. नेक्स्ट इलेक्ट म्हणजे निवडणे. अँड पिक. ओके, सो 4 पैकी एक गोष्ट पिक करणे म्हणजे ती तुम्ही थोडक्यात निवडली आहे. सो चूजचे सिनोनिम्स आहेत सिलेक्ट, इलेक्ट अँड पिक. येस. नेक्स्ट आहे ग्रो. ग्रो म्हणजे वाढणे. सो त्याचे सिनोनिम्स आहेत इन्क्रीज, एक्सपांड, एनलार्ज. ओके, इन्क्रीज म्हणजे वाढणे, एक्सपांड म्हणजे वाढणे आणि एनलार्ज म्हणजे सुद्धा मोठे असा याचा अर्थ आहे. सो ग्रो चे सिनोनिम्स आहेत इन्क्रीज, एक्सपांड अँड एनलार्ज. नेक्स्ट आहे हाईड. हाईड म्हणजे लपणे. वर्ड्स सिनोनिम्स वर्ड्स बघा. कन्सेल, कन्सेल, कव्हर, कव्हर, डिस्गाइज, डिस्गाइज. ओके, सो या सगळ्यांचाही अर्थ लपणे असा होतो, लपवणे असा होतो. नेक्स्ट वर्ड आहे आपला ड्रिंक. ड्रिंक म्हणजे पिणे. सो प्रत्येक वेळा ड्रिंक हाच वर्ड पिण्यासाठी वापरत नाही, तर आपण कशा पद्धतीने ते पितो आहे त्यानुसार. जर आपण हळुवार पितो आहे तर आपण त्याला सिप म्हणू शकतो. ओके, सिप म्हणजे हळूहळू पिणे, एक एक घोट करून पिणे. गल्प म्हणजे गटागटा पिणे. ओके, सो एखादा व्यक्ती जर काही गटागटा पित असेल तर तुम्ही म्हणू शकता गल्प. गल्प. आणि नेक्स्ट आहे स्वॉलो. स्वॉलो म्हणजे गिळणे, थोडक्यात पूर्णपणे गिळणे, स्वॉलो. सो सिप, गल्प अँड स्वॉलो. नेक्स्ट फॉल. फॉल म्हणजे पडणे.
त्याचे सिनोनिम्स आहे टंबल, टू फॉल क्विकली. टंबल मीन्स टू फॉल क्विकली, अचानक पडणे, धप्पकन पडणे. नेक्स्ट ड्रॉप. ओके, ड्रॉप म्हणजे पण पडणे. प्लंज, प्लंज म्हणजे उडी टाकणे, पडणे. ओके, सो फॉल चे सिनोनिम्स आहे टंबल, ड्रॉप, प्लंज. ओके, हे तुम्हाला ऍडव्हान्स व्होकॅब्युलरी साठी सुद्धा फायद्याचे ठरणार आहेत. नेक्स्ट वर्ड बघा, लाफ. लाफ म्हणजे हसणे. सो इन्स्टेड ऑफ लाफ यू कॅन यूज गिगल, गिगल, chuckle, chuckle, snicker, snicker. Okay, so giggle, chuckle, snicker म्हणजे हसणे. नेक्स्ट आहे मीट म्हणजे भेटणे. मीट म्हणजे भेटणे. सो गॅदर, त्याला पण आपण एकत्र येणे म्हणतो, भेटणे, एकत्र येऊन भेटणे. एन्काउंटर. ओके, एन्काउंटर म्हणजे अचानक भेटणे, विदाउट एनी प्लॅन. सहज आपल्याला मार्केटमध्ये माझी मैत्रीण भेटली, सो एन्काउंटर. सो एन्काउंटर म्हणजे तो एन्काउंटर नाहीये इथे अर्थ. सो एन्काउंटर म्हणजे भेटणे सुद्धा होतं. नेक्स्ट रियुनिट, रियुनिट. ओके, म्हणजे पुन्हा भेटणे. सो गॅदर, एन्काउंटर अँड रियुनिट, दीज आर द सिनोनिम्स फॉर मीट. नेक्स्ट आहे ड्रॅग. ड्रॅग म्हणजे ओढणे, खेचणे. ठग, ठग. टो, टो. ओके, एखादी जर गाडी आपली बंद पडली तर ती आपण टो करून नेतो, म्हणजे ओढून नेतो. दुसरी गाडी एक आणून त्याच्याबरोबर ती गाडी ओढून नेली जाते, त्याला टो करणे म्हणतात. नेक्स्ट इज यांग, यांग. सो त्या सगळ्यांचा अर्थ होतो खेचणे, ओढणे. नेक्स्ट आहे क्राय. सो वी नो क्राय म्हणजे रडणे, पण विप. ओके, म्हणजे हुंके देऊन देऊन रडणे. सॉब, जोर जोरात रडणे, ढसाढसा रडणे. अँड शेड टीयर्स. ओके, म्हणजे अश्रू ढाळणे. सो विप, सॉब अँड शेड टीयर्स. सो या सगळ्यांचाही अर्थ रडणेच होतो, पण वेगवेगळे वर्ड्स तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट आहे हिट. हिट म्हणजे मारणे. सो स्मॅक, स्ट्राईक आणि वॅक. ठीक आहे. शी वॅक ऑन माय फेस म्हणजे तिने मला तोंडावर मारलं. ओके, सो स्मॅक, स्ट्राईक, वॅक म्हणजे जोरदार मारणे. येस. नेक्स्ट वर्ड आहे आपला स्टुपिड. स्टुपिड म्हणजे मूर्ख, वेडा. सो त्याला आपण अल्टरनेटिव्ह वर्ड्स देऊ शकतो, फुलिश, डम और सिली. फुलिश, डम अँड सिली. ओके. नेक्स्ट आहे आपला डर्टी म्हणजे घाण. फिल्थी, फिल्थी. ग्रीमी, डस्टी. ओके, सो फिल्थी, ग्रीमी, डस्टी म्हणजे मळकट, खराब, घाणेरडं. नेक्स्ट आहे लाऊड. लाऊड म्हणजे कर्कश आवाज. डिफनिंग, डिफनिंग. इयर स्प्लिटिंग, इयर स्प्लिटिंग आणि बॉइस्टिरस, बॉइस्टिरस म्हणजे अतिशय कर्कश असा आवाज, कानाला सहन होत नाहीये असा. ओके, सो लाऊड मीन्स डिफाइनिंग, इयर स्प्लिटिंग, बॉइस्टेरियस. ओके, सो हे त्याचे सिनोनिम्स आहेत. सो आय होप तुम्हाला सगळे सिनोनिम्स लक्षात आले असतील, आणि त्याबरोबर आपण जे अल्टरनेट वर्ड्स बघितले, जे ऍडव्हान्स व्होकॅब्युलरी मध्ये येतात,
ते सुद्धा तुमच्या लक्षात आले असतील. ओके, सो जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी शिकायच्या असेल, ऍडव्हान्स लेवल इंग्लिश शिकायचं असेल आणि सहज सोप्या पद्धतीने ग्रामर शिकून ते बोलता कसं येतं, इंग्लिश बोलता कसं येतं हेही समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही 3 महिन्याचा आपला लाईव्ह ट्रेनिंगचा कोर्स आहे, ज्यामध्ये आपण स्पोकन इंग्लिश, व्होकॅबलरी, ग्रामर, पर्सनल अटेन्शन आणि ऍक्च्युअल बोलण्याची प्रॅक्टिस करून घेतो. सो तो तुम्ही नक्कीच जॉईन करा. इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुमचं सीट बुक करा. ओके, सो guys, thank you so much for watching this video. Please share this video who really want to learn English from basic everything. Okay, सो अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ बघायचा असेल तर तो टॉपिक सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता, ज्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. सी यू, बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.